आज ना आपले 70,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, त्याबद्दल आहे ना गणपती बाप्पांना मोदकाचे पेढे आणले। आणि तसं पण आज संकष्टी चतुर्थी आहे ना, तर मग आज बाहेरूनच मोदक मागवले। हाय हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग, नमस्कार। मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्याचा, भरभराटीचा आणि सुखा समाधानाचा जाऊ दे, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। सकाळी सकाळी गणपती बाप्पांची पण छान मस्त पूजा झालेली आहे। असं गणपती बाप्पांचं रूप बघितलं ना तर खूप छान प्रसन्न वाटतं। आता उपवास म्हटलं ना तर साबुदाणा चकली, साबुदाणा पापड, वेपर्स, बटाटा कीस, साबुदाणा खिचडी, आज सर्वच काही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय। खरं तर उपवास आहे ना दूध फळं खाऊनच करायचा असतो, पण आता दिवसभर काम करावं लागतं ना, त्यामुळे एनर्जी टिकून ठेवण्यासाठी थोडं तरी खावं लागतं। आणि राहुल आणि राहुलच्या मित्रासाठी छान अशी मस्त पुरी भाजी बनवली मी। तर ही पुरी भाजीची रेसिपी चॅनलवरती आलेली आहे, नक्कीच बघा, खूप मस्त झालेली होती। चमचमीत अशी मस्त पुणेरी स्टाईल मी पुरी भाजी बनवली होती। आता राहुलला आणि राहुलच्या फ्रेंडला दोघांनाही जेवायला दिलं। तर राहुलचा फ्रेंड आमच्या शेजारी इथेच राहतो, जवळपास येत असतो, त्याच्याबरोबर मदत पण करतो भरपूर कामामध्ये त्याला। तर दोघे पण छान आता मस्त नाश्ता करताय पुरी भाजीचा। कशी झाली भाजी? एक नंबर झाली, मस्त लागले ना, एक नंबर, लाईक हॉटेलची वाटते। सकाळचा स्वयंपाक पण झालाय। राहुलसाठी छान मस्त पुणेरी स्टाईल पुरी भाजी बनवली आज मी। एक वेळेस मी पुण्याला गेली होती ना असंच फिरायला, तेव्हा एका हॉटेलमध्ये मी खाल्ली होती, पुरी भाजीचा नाश्ता केला होता। तर मला ती भाजी आठवली आणि त्याच पद्धतीमध्ये आज मी ना घरात बनवली। रेसिपी आली असेल तुम्हाला रेसिपी चॅनलवर, नक्कीच बघा तुम्ही, खूप छान लागली टेस्ट। राहुल दादाने सांगितलंच तुम्हाला, एक नंबर झाली आहे। तर मला आणि मिस्टरांना, आम्हाला दोघांना पण उपवास आहे संकष्टी चतुर्थीचा। तर आज गणपती बाप्पांचा उपवास, बाप्पा पण दिसत आहे तुम्हाला। तर चला आता आजचाही व्हिडिओ रोजच्याच सारखा छान असणार आहे, तर बघत राहा। किचनमध्ये होते ना, थोडं गरम झालं आहे मला, म्हणून इथे फॅन खाली बसले मी, कारण खूप ऊन आहे, कडक उन्हाळा लागलेला आहे आता सध्या। मस्त खरबूज आणलेले होते मी, एक कट करते आता, मिस्टरांना आणि मला दोघांना पण घेते। मी आता वरती टेरेसवरती आली आहे मसाला भाजायला। दुपारचे ना आता 2:30 वाजले। ताई पण गेले घरी, जेवण करायला गेले, कारण जवळच राहतात ना, तर त्या जेवण करायला घरीच जात राहतात। चला तर म्हटलं आता आहे ना सर्व काही घरातली कामं आवरून झाली होती माझी। वरती आली आता टेरेसवरती आणि छान मस्त धने भाजते। इथे कढईमध्ये काळा मसाला बनवायचा आहे। चला आता गाऊनच घालून घेतलाय मी, कारण साडी काढून ठेवली, गाऊन घालूनच मसाले भाजत असते मी, कारण संध्याकाळी परत आंघोळ करावी लागते ना, सर्व काही मिरचीला हात वगैरे लागले जातात ना, त्यामुळे। आणि बऱ्याच ताईंच्या मला कमेंट्स आल्या की ताई तोंडाला काहीतरी बांधत जा, पण आधीच खूप गरम होतंय आणि त्यात तोंडाला जर काही बांधलं ना, मला आहे ना असं उद्मरल्यासारखं वाटतं, त्यामुळे असं थोडंसं मोकळ्या हवेमध्ये छान वाटतं। आता वरती नेट पण बांधलेलं आहे, सावली आहे, ऊन काही जास्त लागत नाही, आणि तशी पण इथे दुपारनंतर सावली येतच राहते ना, तर हवा पण छान मस्त लागते। तर म्हटलं चला घेते पटापट मसाला भाजून। आणले का मोदक? पेड्याचे आणले ना? किती येते? 21 आहे का? ठेव मग गणपती बाप्पा समोर। माझा आता सर्व काही मसाला भाजून झालेला आहे आणि ते बघा मिस्टर घेऊन पण आले। दोन्ही पातेल्यांमध्ये काळा मसाला आपला रेडी आहे आणि आंघोळ वगैरे करून बसले, थोडासा आराम करते। आज ना आपले 70,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, त्याबद्दल आहे ना गणपती बाप्पांना मोदकाचे पेढे आणले। आणि तसं पण आज संकष्टी चतुर्थी आहे ना, तर मग आज बाहेरूनच मोदक मागवले।
अजून स्वयंपाक बनवायचा आहे, पूजा पण येणार आहे, तर थोड्या वेळाने काहीतरी बनवते आता स्वयंपाक पण. तर बघत राहा व्हिडिओ. ज्या दिवशी आम्हाला उपवास असतो ना त्या दिवशी उपवास सोडायला मी हमखास वरण भात करते आणि वरण भात मला खूप आवडतो. नैवेद्य पण दाखवायचा असतो ना, त्यामुळे मग वरण भात, एखादी भाजी किंवा एखादी चटणी असा बेत असतो माझा. तर आज आहे ना मी छान मस्त आता तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स असं वरण करणार आहे. नुसतं तुरीचं डाळीचं वरण जर केलं ना तर पित्त होतं किंवा डोकेदुखी होते, त्यामुळे त्यामध्ये थोडीफार मुगाची डाळ टाकायची म्हणजे ॲसिडिटी होत नाही. आता डाळीना स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेणार आहे. ज्योतिताईंनी दिलेल्या नवीन कुकरमध्येच डाळ शिजवते. डाळ शिजवताना त्यामध्ये जिरं, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद आणि तेल टाकायचं म्हणजे डाळ पटकन छान मस्त शिजते. आणि दुसऱ्या शेगडीवरती इथे पातेल्यामध्ये ना भात लावलेला आहे. 15-1 मिनिटात भात पण होईल. आता वरण भात म्हटलं ना तर त्याच्यासोबत एखादी चटणी किंवा एखादी भाजी करायची असते, पण आता मी इथे चटणीच बनवणार आहे. आज आहे ना मी कांद्याची चटणी बनवणार आहे. बऱ्याच ताईंना कांद्याची चटणी माहीत नसेल, पण आमच्याकडे ना पूर्वीपासून कांद्याची चटणी बनवतात. आता इथे मी लोखंडी कढई ठेवलेली आहे आणि भरपूर कांदा असा कापून घेतलेला आहे. कांद्याची चटणीला कांदा खूप जास्त लागतो. लोखंडी कढईमध्ये मी इथे 10-15 लसणाच्या पाकळ्या आणि 10-15 हिरवी मिरची टाकलेली आहे. छान असं तेलामध्ये ना भाजून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आता त्याचा आहे ना थोडा जाडसरच वाटण बनवायचं, म्हणजे ठेचा बनवतो ना आपण जसा त्या प्रकारे वाटून घ्यायचं, खूप बारीक पण नाही. आणि आता कढईमध्ये ना थोडंसं तेल टाकायचं आणि कापलेला कांदा त्यामध्ये टाकून घेते. सर्व कांदा त्यामध्ये टाकल्यानंतर आहे ना कांदा आपल्याला गुलाबी रंगावर येईपर्यंत छान असा मस्त तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. कांदा लवकर मऊ होण्यासाठी त्यामध्ये ना चिमूटभर मीठ टाकायचं म्हणजे कांदा पटकन लाल होतो आणि मऊ पण होतो. हिरवी मिरची, लसूण पण छान मस्त वाटून करून घेतलेलं होतं आणि डाळ पण 2-3 शिट्ट्यामध्ये मस्तपैकी शिजली होती. आता डाळीला ना वरूनच तडका द्यायचा आहे म्हणजे फोडणी. तेलामध्ये पुन्हा जिरं मोहरी टाकली, लसूण हिरवी मिरची बारीक चिरून टाकली आणि एक टोमॅटो पण चिरून टाकला. त्यामध्येच आता मी ना खोबरं पण टाकणार आहे, कारण मला आहे ना डाळीला खोबरं टाकलेलं खूप आवडतं. कढीपत्त्याची पानं, पाव चमचा हळद टाकली पुन्हा थोडी आणि किसलेलं खोबरं. आता ही फोडणी छान अशी मस्त तेलामध्ये परतायची आणि शिजवलेल्या डाळीमध्ये आता ही फोडणी सर्व काही टाकून द्यायची. जसं पाणी पाहिजे ना तसं पाणी पण टाकायचं आहे डाळीमध्ये. तर आम्हाला वरण आहे ना थोडंसं पातळच लागतं, कारण आम्ही सर्वजण आहे ना पोळी चुरून त्यावरती डाळ घेत असतो. राहुलने पोळी चुरून खात, त्याला भातावरतीच आवडतं. पूजाला, मला, मिस्टरांना पोळी चुरून वरण खायला खूप आवडतं, त्यामुळे थोडंसं वरण मी असं पातळच करते, खूप जास्त घट्ट नाही करत. आता सर्वात शेवटी चवीनुसार मीठ टाकायचं, कोथिंबीर मी टाकत नाही वरणमध्ये. आणि इकडे आपला कांदा पण छान असा मस्त गुलाबी रंगावरती परतून झालेला आहे. आता जो ठेचा मी लसूण आणि हिरवी मिरचीचा वाटलेला होता तोही त्यामध्ये टाकणार आहे आणि कांद्यामध्ये ठेचा पण छान आता अजून 5 ते 7 मिनटं आहे ना चांगला भाजून घ्यायचा, परतवून घ्यायचा तेलामध्ये ठेचा. आणि त्यानंतर यामध्ये आता आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. तर ह्या कांद्याच्या चटणीमध्ये ना शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडसर टाकायचा. माझ्याकडे सकाळचा साबुदाणा खिचडीचा उरलेला होता ना तोच मी यामध्ये टाकते. पण खूप छान ही चटणी लागते, नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. अशा साध्या सिंपल पद्धतीमध्ये आणि झटपट होणाऱ्या रेसिपी मी तुम्हाला ब्लॉग चॅनलमध्ये दाखवत असते. बऱ्याच ताईंना माझ्या रेसिपीज खूप आवडतात. तर आता शेंगदाण्याचा कूट टाकला आणि वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि कांद्याची चटणी ना अजून 5-1 मिनटं छान मंद आचेवरती ना परतून घ्यायची. एकदम छान अशी मस्त लागते. चला तर आता माझा आहे ना इथे स्वयंपाक होतच आलेला आहे आणि हे बघा चटणी पण छान मस्त झालेली आहे. यामध्ये हळद जिरं वगैरे काही टाकलेले नाही मी, अशीच खूप भारी लागते. माझं सर्व काही स्वयंपाक झालेला आहे, पण घरात आहे ना खूप गरम होतंय, त्यामुळे मी ओट्यावरती इथे बाहेर आली आहे, चेअरवरती बसली आहे आणि खूप छान अशी मस्त थंडगार हवा सुटलेली आहे बाहेर. मस्त वाटतंय उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये असं बाहेर बसायला. तर म्हटलं चला आता बाहेर बसू जरा वेळ. आणि पूजाची पण वाट बघते, ती काय अजून आलेली नाही आहे, तर ती पण येईल 5-1 मिनिटामध्ये, कारण 9:30 वाजता येते ती. 9:30 पण वाजले आहे. ती आल्यानंतर मग गणपती बाप्पांची आरती करू, जेवण करू. तर व्हिडिओ बघत राहा. ही पोरगी कोण आहे रे? ही पोरगी कोण आहे? दमले मी, 2 दिवस झाले तुला पाहिलं नाहीये. बघितलं ना आपली पूजा 2 दिवस इथं नव्हती, घरी नव्हती. कुठं होती? चांदवडला. दमली का? जाय फ्रेश होणे. मग 2 दिवसानंतर पूजा आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते, कारण ती इथे घरी नव्हती, सिन्नरमध्येच नव्हती. तर ती 2 दिवसापूर्वी ना चांदवडला गेली होती कॉलेजमध्ये, कारण त्यांच्या कॉलेजमध्ये इंटर्नशिपची काही प्रोसेस होती ना तिची शेवटची, तर ती पूर्ण करायची होती.
आणि त्याचबरोबर ॲडमिशनच्या वेळेस तिला आहे ना तिचे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ना ते तिथे जमा केलेले होते, तर ते पण त्या सर्व मुलींना देणार होते. तर तिच्यासोबत तिच्या काही फ्रेंड्स पण होत्या, तर त्याही थांबल्या. मग पूजाही 2 दिवस चांदवडला तिथेच थांबली हॉस्टेलच्या मावशींच्या रूमवरती. तर त्यामुळे तुम्हाला ती दिसली नाही आणि जाताना मी तसं काही तुम्हाला सांगितलं नाही, कारण म्हटलं आल्यावरतीच सांगू सेफ्टीसाठी. तर आता ती आली आहे, गेली आता फ्रेश होण्यासाठी. राहुलने पेड्याचे मोदक आणले होते गणपती बाप्पांना, पण बॉक्स तसंच ठेवलं त्याने. तर पूजाने ते प्लेटमध्ये ना छान मस्त ठेवून घेतले आणि तिची आंघोळी झालेली होती. तर मी काही साडी घातलेली नव्हती, गाऊन घातलेला होता. तर मग मी तिला बोलली की तूच आरती कर आज. पूजा आरती करणार आहे आज गणपती बाप्पांची. चला आरतीला. हां हा पेटो. वसली राजमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. या सगळ्यांनी आरतीला. मला दे. बाप्पांची आरती झाली आणि त्यानंतर मग आम्ही सर्वांनी आता जेवायला घेतलं आहे. आजचा व्हिडिओ छोटाच आहे, पण कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन ब्लॉगसह पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. सर्वांना गुड नाईट.